अकोल्यात पोलीस प्रशासनाकडून न्याय न मिळाल्याचा आरोप एका व्यक्तीने केला आहे। त्यामुळे या व्यक्तीकडून ऐन दिवाळीच्या दिवशीच अर्धनग्न आंदोलन करण्यात आलं आहे। अकोल्यातील व्यापारी रघुनाथ अरबट यांच्यासोबत त्यांच्याच मावस भावाकडून 32 लाख रुपयांची फसवणूक झाल्याचा गुन्हा सिव्हिल पोलीस ठाण्यात दाखल झाला होता। मजुरांच्या मजुरीसाठी दिलेले पैसे सागर कान्हेरकर नामक मावस भावाने हडप करून पळ काढल्याचा आरोप अरबट यांनी केला होता। सिव्हिल लाईन पोलीस स्टेशनला गुन्हाही दाखल झाला, मात्र पोलिसांनी यातील आरोपीला तब्बल 7 महिन्यानंतर अटक केली, तर आरोपीकडून गुन्ह्यातील पैसे रिकव्हर झाले नाहीत। दुसरीकडे आरोपीची पत्नी तेजस्विनी हिची साधी चौकशीही न झाल्याचे अरबट यांचा आरोप आहे। त्यामुळे आपण या अन्यायाविरोधात आणि पोलीस प्रशासनाच्या निष्क्रियतेविरोधात दिवाळीच्या दिवशीच जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर अर्धनग्न अवस्थेत आंदोलन करत असल्याची फिर्यादी यांनी म्हटलं आहे। दरम्यान या प्रकरणाची सखोल चौकशी करून न्याय मिळेपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार फिर्यादी यांनी केला आहे। यांचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मुकेश ढोके यांनी। आज दिवाळीचा दिवस आहे आणि अकोला शहरातील एसपी ऑफिसला इथे अर्धनग्न आंदोलन चालू आहे। नेमके काय मागण्या आहेत त्यांच्या, आपण त्यांच्यापासून जाणून घेऊया। नेमके दादा कशासाठी बसले तुम्ही, काय मागण्या आहेत तुमच्या? सर, माझं रघुनाथ अरबट नाव आहे। मला न्याय पाहिजे, मला न्याय नाही भेटून राहिला। मी 7-8 महिने झाले मी हे दिली होती कंप्लेंट। त्याच्यानंतर एसपी साहेब बदलल्यानंतर 1.5 नंतर हे केले, त्याने गुन्हे दाखल झाले एसपी चांगले। मग 1.5 महिना येले, जो सर्व्हिसवर आरोपी आहे तो नाही भेटून राहिला, बेल बाहेरच्या बाहेर करून राहिला। दुसरा आरोपी पकडला जाते, त्याच्या घराची तलाशी होते, 1 रुपया सापडत नाही, याच्या खात्यात 1 रुपया सापडत नाही, खिशात 1 रुपया नाही सापडत। असा एक बी जगात माणूस नाही आहे की त्याच्या खिशात 1 रुपया नाही आहे। माझी 32 लाख रुपयाची रिकव्हरी आहे सर। प्रकरण 32 लाख रुपये ते माझ्या मजूर ड्रायव्हर ट्रॅक्टर शेतकरी लोकांचे पैसे घेऊन पळून गेला, त्याच्या खात्यात टाकले। लोकांना वाटायला मला मयतवर जायचं तर मित्राच्या बाहेर गावला, ते नातेवाईक वारले तर मी बाहेर गावला गेलो। त्यानं माझा मोबाईलचा पण गैरवापर करून खोटे मेसेज टाकले, माझे जोडचे मित्र मंडळी दूर केले आधी। त्यानं त्याची प्लॅनिंग सक्सेस केली सर। माझी मागणी, मला बस न्याय पाहिजे, मला न्याय भेटला, माझ्या मजूर वर्गाला न्याय भेटून दे सर। माझी दिवाळी मला दिसून राहिली, तुम्हाला खराब होऊन राहिली, पण माझ्या माणसाची घरात दिवाळी खराब होऊन राहिली। मी घरात जाऊ नाही शकून राहिलो, कारण की बायको लेकरं बोलत आहे तुम्ही घरून का राहिले, तुमचे पैसे कुठे गेले। यांची सिव्हिल लाईन पोलीस स्टेशन इथे तक्रार दिलेली होती आणि याला न्याय मिळतो का हे सुद्धा पाहणे महत्त्वाचं ठरणार आहे। अजिंक्य वाराज न्यूज करिता मुकेश ढोके, अकोला।